नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी आत्ता सध्या घरे आणि सकाळच्या 8:30 ते 9 वाजलेत आणि मी आता निघायची तयारी करतोय. तर ह्या साईडला बघू शकता आपलं जुनं घर आहे. तुम्हाला दाखवतो जुनं घर. इकडं आम्ही आत्ता सध्या एक छप्पर बनवलं आहे. या साईडला, इकडच्या साईडला छप्पर, इकडच्या साईडला आमचं हे जुनं घर. जुन्या घरामध्ये आतमध्ये बघा, आतमध्ये काही नाही आहे. वरनं असं असते, ह्याच्यावरती ते जे तुम्हाला पाठीमागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं आपण कंजा, ते कंजावरनं टाकून असं शेकरून घेतलंय. हे पहिलं जुनं ह्याच्यामध्ये भिंती होत्या दगडामध्ये आणि त्याला शेणानं लिपून घेतलेलं आहे. शेरड वगैरे बांधायला त्या साईडला करतोय. हे आमचा डॉगी बघा, नवीन छोटं पिल्लू आणलं होतं, आता ते मोठं झालंय. हे घर महत्वाचं, हे छोटं घर. आणि ह्या घरात जी वाईब आहे ना, ती मोठ्या कुठल्याच घरात नाही. तर चला आतमध्ये जाऊ आपण. बघा हे जी दरवाजा कसा आहे बघा, असा एकदम साध्या पद्धतीनं आतमधनं. आता जरा थोडंसं इकडं आम्ही वापरत नाही घर, तर बघू शकता ह्या साईडला की असं खांब उभा करून असं मध्ये त्याला सपोर्ट दिला जात होता. आणि या साईडला भिंती बघा. आणि इथं या साईडला आपलं पहिलं चूल वगैरे होती. इथे एक भिंत होती छोटीशी आणि हे जरा मोठं होतं पलीकडनं असं. इकडं आम्ही कांद शेळ्या बांधायला 2-4 ठिकाणी आम्हाला कांद झालं होतं. आम्ही कांदा ठेवला तिकडं, बघू शकता या साईडला. आणि हे अशा टाईपमध्ये. आता ह्यावेळेस ही जरा थोडंसं जाळ्या वगैरे लागल्या त्या, किंवा वरचं जे काढायचं हे टाकलेलं आहे ती खराब झाले, तर ते नीट करून घेणार आहे आम्ही ह्यावेळेस. आणि ह्यावेळेस पण भरपूर कंजाळ आले, त्यामुळं आम्ही नीट करून घेणार आहे. तर बघू. पण विशेष म्हणजे मित्रांनो, पत्र्याच्या घरामध्ये किंवा जे स्लॅबमध्ये हे नाही, ते इथं थंड वातावरण एकदम असते. की गरमीच्या दिवसात जर आतमध्ये आला तर ह्या ठिकाणी एकदम थंड वातावरण असते. आणि पावसाळ्यामध्ये पण तुम्ही इकडे राहू शकता. पण आता कोण राहत नाही, कारण की आम्ही सगळी त्या घरामध्ये जातो. आता घराच्या जवळ आमच्या नारळाचं झाड आहे, त्या साईडला एक नारळाचं झाड आहे, पिंपळ आहे. इकडं चिंचेचं झाड वगैरे, इथं पण चिंचेचं झाड आहे. इकडं बघा विरा खेळतोय. ए विरा, काय करतो? या साईडला बघू शकता आम्ही ह्या साईडला झाडं लावली छोटी छोटी. चिक्कूचं झाड आहे, पेरूचं झाड आहे इकडे. ह्या साईडला पलीकडे पेरूचं झाड आहे, अलीकडे चिक्कूचं झाड आहे, सीताफळ आहे, चिक्कू आहे. इकडे फुलाचं झाड आहे या साईडला. हे डाळिंबीचं झाड आहे. हे छोटीशी एक बाग तयार करण्याचा प्रयत्न त्याला घरापाशीच. आणि इकडं आपलं घर आहे, हे नवीन घर. ह्याच घरामध्ये आता आम्ही सध्या राहतो. या साईडला आम्ही एक ड्रम ठेवला आहे आणि गिजर, पाणी तापवायचं काम इथं असते. इथनं तोटीला पाणी वगैरे. आणि हे झाड आहे शंकेश्वरचं मोठं, इकडं बघू शकता. हे जवळच घराच्या जवळ. आणि इकडं नारळ आहे या साईडला, ही नारळ. आणि इकडं विराचं मुन्नाचं चाललंय. ही मुन्ना, बोल 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 की बोल बोल. त्याची भाषा आपल्याला कळत नाही काय म्हणतो ते. या साईडला नारळ, इकडे एक टाकी ठेवली ह्या साईडला इथं वापरायला पाणी म्हणून. हा नारळ, आणि नारळाला नारळ लागायला लागलेत आता छोट छोट. इकडं बाजरी, इथं बाजरी. इकडं जास्वंदीची फुलं, जास्वंदीचं झाड. या साईडला पेरूचं झाड, इकडं मोगऱ्याचं झाड. आणि हे पण शंकेश्वरचं झाड. आणि आता सध्या पाऊस येतो आणि वातावरण एक नंबर. इकडं परणी ती बघा, पणी हे पजा खेळायचं चाललंय त्यांचं. घरापासून थोडंसं इकडं आलं की इथं आहे आमचं पेरूचं झाड. एकच आहे, पेरूचं झाड खूप मोठं आहे, तर हे बघू शकता. आणि त्या पेरूचं पेरू खाऊन 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 दमतोय माणूस, एवढं मोठं आहे. हे बघा आता ह्या कंडिशनला पेरू आहेत, खायला पण आले. तर त्याच्याच खाली आम्ही लावलं इकडं आळूची झाडं, छोटी छोटी सगळी आळूची झाडं आहेत. आणि ही इकडं बघू शकता तुम्ही पेरू.
खूप मोठा पेरू आहे, त्याचं पेरू सगळं नाही तर. आणि इकडं बाजरी आहे, ही आमची बाजरी ह्या वेळची. हे असंच हरभरा हा की हा पोरं वगैरे तोडून. आणि ह्याच्या साईडला आहे आंब्याचं झाड, तुम्हाला दाखवलं पाठीमागच्या ब्लॉकमध्ये. इकडं पण आंब्याचं झाड. कुठं आला पाऊस येतोय. आता कुठल्या लेवलला आली बाजरी? बाजरी कुठल्या लेवलला आली? किती दिवस अजून? 15 दिवस आणि असं पावसानं म्हणलं मग कसं होणार? पावसानं काय ओढून येणं बाकी आता ऊन पडलं मी जरा ओढून येतो ऊन पडत नाही. पाऊस येतो का पावसामुळे काय होतंय? पावसामुळे ती वलावर असते ना ओढून येत नाही काढा येत नाही. आणि आम्ही कोंबड्या पण पाळल्या त्या कोंबड्या, देशी कोंबड्या. आणि असं झाडांचा सहारा घेऊन आता पावसामध्ये ते इथं बसते त्या. आपण त्यांना एक शेड ठोकणार आहे, थोडासा वेळ आहे त्याला. पण आता काय करतो रा? खायला खाल्लं का? पेरू खातो पेरू हो पेरू खातो. पिकलाय पेरू म्हणून पेरू खातो. छत्री घेऊन पकरा हाणा गेला होता. एक मिस्त्री आहे तर किती मिस्त्री बिना छत्रीत जातात. आई साहेब छत्री घेऊन जाते. हाणली का पक? पाऊस चालू आहे. पाऊस चालू आहे, पाखरं हाणायला लागते ती. तर जाऊया आपण आता. इकडे आपली गाडी